नमस्कार. कोकणातील घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. माझे कोकणच्या ग्राउंड रिपोर्टिंगचा इम्पॅक्ट. लोटे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची केली जाते डागडुजी. खेड शहरातील गुलमोर्ग पार्क येथील जमीन व्यवहारात 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 3 जणांवरती खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया. पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सातत्याने सुरू. जरांगे पाटलांचे उपोषण मागे परंतु अद्याप मोर्चे सुरू. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज पोलादपूर वतीने भव्य मोर्चा. आणि महाड एमआयडीसीतील ब्लू जेड कंपनीला भीषण आग. आगीमध्ये 5 कामगार गंभीर जखमी तर 11 कामगार आगीमध्ये अडकल्याची भीती. आता पाहूया सविस्तर वृत्त. लोटे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था या संदर्भात माझे कोकणने गेली 2 महिने बातमी लावून धरली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असणाऱ्या लोटे परशुराम या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये लहान वाहने तसेच अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. परंतु या औद्योगिक क्षेत्रामध्ये नेहमीच अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळते. त्याच्यातच गेल्या पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आपण माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये अनेक वेळा ग्राउंड रिपोर्टिंग करत माझे कोकणच्या माध्यमातून आवाज उठवला होता आणि त्याची दखल घेऊन आज अंतर्गत रस्त्यांची डागडुजी केली जात आहे. खेड शहरातील गुलमोर्ग पार्क येथील जमिनीचे कागदपत्र बँकेमध्ये गहाण ठेवून कर्ज काढलेले असताना या जमिनीवर कोणतेही बोजा नाही असे भासून एका व्यक्तीला तब्बल 30,84,500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खेड शहरातील गुलमोर्ग पार्क येथील 3 जणांवरती खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे पाईपलाईन पुन्हा फुटली आहे. फुटलेल्या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. असे असताना देखील नगर परिषदेचे अधिकारी किंवा कर्मचारी याकडे लक्ष देत नाहीयेत. त्यामुळे पुढील काळात शहरात यंत्रणा कशी राबवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सातत्याने घडताना दिसून येत आहेत. अजूनही अनेक ठिकाणी पाणी प्रेशरनी नसताना शहरात पाणी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यावर ठोस उपाययोजना पालिकेकडून होणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय हे लक्षात आल्यामुळेच आपण संन्यास घेण्याची भूमिका घेतली होती. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर व पक्षहितासाठी आपण आपला निर्णय मागे घेत असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. आणि आता मला रत्नागिरीमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असा इशारा देखील माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी दिला आहे. आपण काय तिकिटाच्या लढाईसाठी वगैरे हे सगळं नाही. नशिबात जे असेल तर असेल. आपण रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, मैदानाचे खेळाडू आहोत. म्हणून मैदानी खेळ जो खेळतो त्याला बरोबर कळतं की कधी काय करायचं असतं. आपल्या सोबतीला आपल्या साथीदाराला आऊट जरी झाला तरी त्याला सोडायचं नसतं. ही जी आम्हाला राणे साहेबांनी जी काही पद्धत शिकवली ती मरेपर्यंत माझ्यामध्ये जिवंत राहावी एवढीच फक्त मनामध्ये इच्छा आहे. पहिली बुवाकडे ती इच्छा आहे. आपण सगळे आलात, जमलात, फार आपुलकीने मला प्रेम देतात. नेहमी कारण नसताना निलेश राणेला इकडे बोलवतं, मनापासून प्रेम करतात. असे कार्यकर्ते मिळवायला नशीब लागतं. ते नशीब माझं आहे. याच्यापेक्षा मोठं परुळेकर साहेब कुठलंच पद असू शकत नाही. ज्यांच्या मनामध्ये आपण घर करू शकलो त्याच्यापेक्षा मोठं पद असूच शकत नाही. ते तुम्ही मिळवून दिलं. ते आज दिवस मला दाखवले. नाहीतर निलेश राणे कोण होता? 2014ला संपला होता. 2014ला सगळं कार्यक्रम आटपला होता. तो कार्यक्रम आटवू न देता परत बोलत राहिला. इथे आम्हाला जिवंत ठेवलं. निलेश राणेसारख्या कार्यकर्त्याला परत बोलवण्याचं काम जर तुम्ही केलं, जर कोणी जगामध्ये केलं असेल तर पहिलं माझ्या ह्या सहकार्याने केलं. ते मी उपकार तुमचे कधी विसरू शकत नाही. आपण सगळे मोठ्या संख्येने जमलात. आता बसून लढाईला सुरुवात झाली आहे, युद्धाला सुरुवात झाली. जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा निलेश राणे रत्नागिरीमध्ये येणार म्हणजे येणार. मला रत्नागिरीमध्ये येण्यापासून कोणच थांबवू शकत नाही.
नुकत्याच झालेल्या मिस्टर इंडिया 2023 शरीर सौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीचा सुरेश सत्यवान भातडे सुवर्ण पदकाचा तर मिस्टर युनिव्हर्स इंडिया या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाचा मानकरी ठरलाय। सलग 4 दिवस झालेल्या या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत देश विदेशातील स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेत एकापेक्षा एक आकर्षक पोच देत सुरेशने उपस्थितांचे मने जिंकली। फणसोप तालुका रत्नागिरी येथे राहणाऱ्या सुरेशने 2013 पासून फिनिक्स हार्डकोर जिम मध्ये जाण्यास सुरुवात केली। 2014 मध्ये ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले। त्याचप्रमाणे इतर मोठ्या स्पर्धेतही पदके पटकावली आहेत। माझ्या या फिटनेसची सुरुवात फिनिक्स जिम हार्डकोर जयस्तंभ रत्नागिरी ही 2013 पासून झाली। 2014ला मी ज्युनियर मिस्टर इंडिया याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि त्यानंतर पुढचा संघर्ष माझा चालू झालाय आणि आता औरंगाबाद येथे MGM इथे इंटरनॅशनल फेस्टिवल भरला होता आणि त्या ठिकाणी मी भारताचं प्रतिनिधित्व करून मला मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मी प्राप्त केलंय। तसंच या 2023 मध्ये मिस्टर इंडिया IFBB मिस्टर इंडिया यामध्ये गोल्ड मेडल मी प्राप्त केलंय आणि अजून पुढे इंटरनॅशनल स्पर्धा खेळण्याची माझी इच्छा आहे। हे यश फक्त माझं एकट्याचं नाही आहे, याच्यामागे खूप मोठी टीम आहे। जसं मी म्हणालो की 2013 पासून मी माझ्या फिटनेसमध्ये मी एंटर केली आहे आणि यापासून जसं रत्नागिरीचं असोसिएशन जिथे अध्यक्ष अशी सगळ्यांचे आवडते जोशी काका आम्ही त्यांना म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी फिटनेसमध्ये एंट्री केले। त्यानंतर फिनिक्स जिमचे सर्वेसर्वा ज्यांना आम्ही म्हणतो ते आमचे शैलेश जाधव सर यांचं मार्गदर्शन मला मिळालंय। तसेच पॉवर लिफ्टिंगचे राज नेवरेकर सर यांचंही मला मार्गदर्शन मिळालंय। माझा मित्रवर्ग, माझे परिवार सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलाय। आतापर्यंत जे मी यश प्राप्त केलंय या सगळ्याचे भागीदार हे सर्व लोक आहेत। हे यश फक्त माझं एकट्याचं नसून या सर्वांचं आहे आणि हे मेडल सुद्धा मी सर्वांना या मेडलचा सहभागी मानतो। मागील काही वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप सुटला नसून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते। त्यामुळे त्यांना समर्थन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठा समाज एकत्र आला असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत। पोलादपूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देखील शुक्रवारी दुपारी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत भव्य मोर्चा काढण्यात आला। संपूर्ण तालुक्यातील हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये यावेळी भव्य मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर तहसीलदार कार्यालय पोलादपूर येथे निवेदन देण्यात आले असून लवकरच मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। आमचं पोलादपूर सकल मराठाचं एकच म्हणणं आहे, आम्ही 2-3 आंदोलन त्या संदर्भात आतापर्यंत अजून केली। हा भव्य दिव्य असा मोर्चा आमचा होता, परंतु आमच्या सकल मराठाचे महाराष्ट्राचे योद्धे श्री जरांगे पाटील साहेब यांनी रात्री 8च्या दरम्यान अमरण उपोषण मागे घेतला। म्हणून तरी आम्ही जी जमीन होती ती जमणारच होती, म्हणून आम्ही आता मोर्चा करतोय। आम्ही अधिक न बोलता जरांगे पाटलांच्या बरोबर सातत्याने आम्ही कायम उभे राहणार आहोत आणि आम्ही सरकारला एकच विनंती करतोय की जरांगे पाटलांकडून जो काय 2 तारखेपर्यंत जानेवारीच्या 2 तारखेपर्यंत तुम्ही वेळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचा अखंड मराठाचा अंत बघू नका आणि तुम्ही 2 तारखेच्या आतमध्ये आम्हाला मराठ्यांना सरसकट जे आपण जे आरक्षण देणार आहात ते द्यावे ही आमची तुम्हाला नम्र विनंती। अन्यथा पोलादपूर तालुक्यातला नव्हेच तर अखंड महाराष्ट्रातला मराठा गप्प बसणार नाही। अजूनपर्यंत ह्या 10 दिवसामध्ये झालेलं आंदोलन आहे त्याच्या अतिभयानक आंदोलन करण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे आणि ती केल्याशिवाय राहणार नाही। आणि मेहरबान सरकारला आमची एकच विनंती आहे की जो काही आपण अल्टिमेट जो जरांगे पाटलांनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये हे आंदोलन पूर्ण करावं अशी आमची ही शेवटची इच्छा आहे। आम्ही सातत्यानं जरांगे पाटलांच्या बरोबर राहणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की 2 महिन्याच्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये आम्हाला आरक्षण मिळेल ही आम्ही अपेक्षा करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातील कंत्राटी भरती पद्धत रद्द केली। आता त्यांच्या ऊर्जा खात्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदाच्या जागेवर मागील 20 ते 25 वर्षे फक्त प्रतिमाह 15,000 रुपये अल्प वेतनात काम करत असलेल्या सर्व वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांची
कंत्राटी पद्धत बंद करून रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे कंत्राटदार विरहित व शाश्वत रोजगार देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा या मागणीसाठी भारतीय मजूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने 1 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रालय येथे मोर्चा नेण्यात आला। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। खुश खबर खुश खबर खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना। 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर। तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज सकाळच्या सुमारास महाड MIDCतील ब्लू जेट कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या आगीमध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून सध्या तरी जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। परंतु या आगीमध्ये अनेक कामगार कंपनीमध्ये अडकल्याचे बोलले जात आहे। आगीमध्ये 5 कामगार गंभीर जखमी झाले असून 11 कामगार मिसिंग असल्याची बातमी समोर येत आहे। या आगीमुळे एकामागून एक स्फोट होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। सुधागड तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण तर आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या रसाळ ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची होतीये। सुधागड तालुक्यातील 13 ग्रामपंचायत निवडणुकीत रसाळ ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे। या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाले असल्याचे अहवालातून सिद्ध झाल्याचे सांगत ग्रामस्थ पेटून उठले आहेत। भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पक्ष विरुद्ध ग्रामस्थ अशी चुरशीची लढत या निवडणुकीत पाहायला मिळते। यावेळी पार पडलेल्या निवडणूक प्रचार सभेला सर्वपक्षीय नेत्यांची जनतेची मोठी हजेरी दिसून आली आहे। ग्रामपंचायत अंतर्गत गाव वाड्या वस्त्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ग्रामस्थ एक निर्धाराने एकजूट झाले आहेत। राजकीय परिवर्तन नवा इतिहास रचण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन आघाडी करून रसाळ ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी वज्रमुठ आवळली आहे। सरपंच पदासाठी प्रणिता प्रवीण खाडे या बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त होतोय। शिवाय अन्य 9 उमेदवार देखील बहुमताने निवडून येतील। आता परिवर्तन अटळ आहे असा प्रचार सभेत नेते मंडळींनी छातीटोक म्हटलंय। वावे गावात 20 पोल बसवले। आज 20 पोल बसवले, त्या ठिकाणी फक्त 11 पोल बसवलेले आहेत। बाकीचे पोल ते 9 पोल त्यांनी ते भ्रष्टाचार करून ओपन करून खाल्लेले आहेत। तसेच रासल आंबोला वाडी याच्यात 23 पोल बसवले, त्या 23 पोल फक्त 9 पोल बसवलेले आहेत। बाकीचे पोल त्यांनी भ्रष्टाचार करून खाल्लेले आहेत। तसेच BDO मी आज काल गेलो होतो, त्या BDO अहवालाचं हे मागितलं का बा तुम्ही अहवाल आम्हाला दिलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं, तर त्यांनी सांगितलं आजपर्यंत ग्रामपंचायत मध्ये आमचं हे झालं ऑडिट झालेच नाहीये। तर 3 वर्ष ऑडिट, प्रत्येक वर्षाला ऑडिट होतो, आज 3 वर्ष ऑडिट झालं नाही कसं? तर मग ते ऑडिट झाल्यानंतर तुम्हाला आम्ही प्रत देऊ आणि त्या ऑडिट मध्ये जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर निघणारच आहे आणि त्याच्यावर त्या भ्रष्टाचार केलेला हे आहेत सदस्य आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी पहिल्यांदा घटना घडली असेल की रासळ ग्रामपंचायत मध्ये 2 ग्रामसेवक आणि एक सरपंच सस्पेंड होतो। ही गोष्ट फार मोठी आहे जी आपल्या सर्वसामान्य मतदारांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सुधागड तालुक्यामध्ये एकूण 33 ग्रामपंचायत आहेत, त्यापैकी 32 ग्रामपंचायत एका बाजूला आणि आपली रासळ ग्रामपंचायत एका बाजूला। 32 ग्रामपंचायत मध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून सुद्धा एकही ग्रामपंचायतला कर्जाची गरज लागत नाही आणि रासळ ग्रामपंचायतीमध्ये
आज इतकी सक्षम असून सुद्धा तिला कर्जाची गरज लागते. इथूनच कुठेतरी भ्रष्टाचाराची सुरुवात होते असं या ठिकाणी नक्कीच मी नमूद करू इच्छितो. त्याचप्रमाणे आज सर्व मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी विनंती करेल आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या. खूप खूप धन्यवाद. आजच आपली ही प्रचार सभा संपन्न झालेली आहे आणि या प्रचार सभेसाठी विविध पक्षीय नेते तसेच जनता खूपच मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मला चांगलाच आशीर्वाद दिलेला आहे आणि याच पद्धतीने या जनतेचा पाठिंबा मला 5 तारखेला निवडणूक जेव्हा आहे, मतदान जेव्हा आहे त्या दिवशी असावा अशी विनंती मी त्यांना करते. आणि तुम्ही जे म्हणालात की का आम्हाला निवडून द्यायला पाहिजे, तर एवढी इतकी 33 ग्रामपंचायत आपल्या ज्या सुधागड तालुक्यामध्ये आहेत त्या 32 ग्रामपंचायत पैकी 33 ग्रामपंचायत पैकी 32 ज्या ग्रामपंचायत आहेत त्या 32 ग्रामपंचायत एवढ्या सक्षम नसून आपली जी एक रासळजी ग्रामपंचायत आहे ती एक ग्रामपंचायत त्यांच्यापेक्षा जास्तही सक्षम आहे. आणि अशी सक्षम ग्रामपंचायत असताना देखील रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी सुद्धा आमच्या जनतेला म्हणजे हे सामोरं जावं लागलंय. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बळवली निवडणुकीकरता श्रीराम ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने थेट सरपंच पदाकरिता व उभे असलेल्या सर्व सदस्यांची प्रचारात मोठी आघाडी असून श्रीराम ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे मत राजेंद्र पाटील यांनी बोलून दाखवले असून येणाऱ्या काळात बळवली विभागाचा विकासात्मक दृष्टिकोनाने डोळ्यासमोर ठेवून विकास कामांच्या जोरावर कायापालट करणार असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. बळवली ग्रुप ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. पण माझा जो पॅनेल आहे तो आम्ही बळवली ग्रामविकास परिवर्तन आघाडी हा जो पॅनेल उभा केला आहे तो अतिशय म्हणजे लोकांनी त्यांना स्वीकारलेला आहे आणि लोक त्याला भरपूर साथ देत आहेत आणि सगळ्यांचं मत आहे की आमचा हा पॅनेल निवडून येणारच आहे. आणि आम्ही सगळेजण चांगले काम करतो. आमच्या आघाडीमध्ये बरेच जण सामील झालेले आहेत आणि सगळ्यांना वाटतं की आज परिवर्तन व्हायला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही हा काम करतो आहे आणि ह्या वेळेस आम्ही नक्कीच विजयी होऊ. ह्याच्यात कुठलाही वाद नाही आहे, कुठलीही शंका नाही आहे आणि खूप जास्तीत जास्त मतांनी निवडून येऊ असा आम्हाला लोकांचा भरघोस प्रतिसाद आहे. 109 आहेत आणि एक सरपंच आहे. आपण गावातल्या मूलभूत गरजा ज्या आहेत म्हणजे रस्ते, पाणी, लाईट त्या काही अधुऱ्याच आहेत, अजून पूर्ण झाले. धोबीघाट असेल किंवा महिलांची काही समस्या असतील त्या समस्या पूर्ण करण्यासाठी आम्ही अगदी हिरिरीने भाग घेऊ आणि त्या समस्या पूर्ण करू. गेल इंडिया लिमिटेड उसरच्या माध्यमातून स्थानिक परिसरात सतर्कता जागरूकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाअंतर्गत प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी भ्रष्टाचार मुक्त भारत या पथनाट्याद्वारे गेल कंपनीच्या प्रांगणात व वावे नाका परिसरात भ्रष्टाचार निर्मूलन विषयक जनजागृती केली. या प्रसंगी प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, गेल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, EIL कंपनीचे अधिकारी, गेल कंपनीतील कंत्राटी कर्मचारी व कामगार उपस्थित होते. राज्यातील सेवानिवृत्त पोलिसांच्या समस्या निवारणासाठी अलिबागमध्ये शिखर संस्था मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या न्याय हक्कांसाठी निवृत्त पोलीस अलिबागमध्ये एकवटले होते. निवृत्त पोलीस कल्याणकारी संस्था रायगड आयोजित हा मेळावा शिखर संस्था अध्यक्ष संपतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या मेळाव्यात निवृत्त पोलिसांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली. संघटित राहून काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 8व्या आयुर्वेद दिनाच्या पार्श्वभूमीवर घाणेकुंटे येथे आयुर्वेद रॅलीचे आयोजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेद महाविद्यालय घाणेकुंट, MES नर्सिंग कॉलेज व ग्रामपंचायत घाणेकुंटे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. धनत्रयोदशी म्हणजेच आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची जयंती म्हणूनच भारत सरकारने 2016 पासून धनत्रयोदशीला राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्याचे घोषित केले. या वर्षीचा धनत्रयोदशी दिवस येणारा आयुर्वेद दिन हा 8वा आयुर्वेद दिन आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेद महाविद्यालय, MES नर्सिंग कॉलेज आणि घाणेकुंट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार सर्वसामान्य लोकांपर्यंत व्हावा आणि त्यांचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला कळावे या उद्देशाने आयुर्वेद रॅली काढण्यात आली. घाणेकुंट ग्रामपंचायत ते ग्रामदेवता मंदिर अशी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये परशुराम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी
तसेच MES नर्सिंग स्कूल अँड कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। यावेळी आयुर्वेदाबद्दल प्रचार आणि प्रबोधन करणारे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते। रॅलीची सांगता शिवसेना शाखा घाणेकुंट येथे पथनाट्याने झाली। काही वर्षापूर्वी परशुराम हॉस्पिटल आमच्या घाणेकुंट गावामध्ये इथं आलं आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपचार पद्धती उपलब्ध झाल्या आणि खऱ्या अर्थाने आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आणि त्याची महती परशुराम हॉस्पिटलच्या माध्यमातून इथल्या पंचकृषीला झाल्यामुळे इथल्या लोकांना त्याचं महत्त्व पटलं आणि त्याचा लाभ लोक घेत आहेत, त्याचा फायदा लोकांना होत आहे। मी या निमित्ताने ग्रामस्थांना आणि सगळ्यांना आवाहन करेन की ज्या हेतूने ही जी प्रचार प्रसार फेरी आणि आयुर्वेद जागतिक राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून जो साजरा केला जातो आहे त्याचं महत्त्व आपण सगळ्यांनी समजून आपल्या येणाऱ्या पुढच्या जीवनशैलीमध्ये याचा वापर करावा आणि त्या पद्धतीने आपलं जीवन सुखकर करावं असं आवाहन या निमित्ताने मी ग्रामस्थांना करेन। परशुराम हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स पदाधिकारी आणि विद्यार्थी इथं आले, त्यांनी आमच्या गावात ही रॅली काढली, पथनाट्य सादर केलं। या निमित्ताने गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आज आपण 8वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यासाठी घाणेकुंट या गावामध्ये सर्वजण एकत्र झालेलो आहोत। 2016 पासून भारत सरकारनं धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशी हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस असं साजरं करण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून हा दिवस भारतभरामध्ये आणि देशाच्या बाहेरही सगळ्या ठिकाणी साजरा केला जातो आहे। तर यावर्षीचा जो राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आहे तो 8वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस असून यावर्षीची थीम आहे ती हर घर हर दिन आयुर्वेद अशा प्रकारची थीम दिलेली आहे। मुळामध्ये कोविडनंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आयुर्वेदाची या जगाला वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी आणि विशेषतः आपलं आरोग्य नीट सांभाळण्यासाठी किती आवश्यकता आहे। तर त्यामुळं आपण फक्त डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्स याच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रसार करू शकत नाही, तर जोपर्यंत आयुर्वेद हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्याच्यासाठी आपण वेगळे उपक्रम करणार नाही तोपर्यंत हा सामान्यांच्या आयुष्यामध्ये पोहोचणार नाही। एकेकाळी आपण आजीबाईचा बटवा म्हणून आयुर्वेदाचा अगदी स्वयंपाकघरामध्ये वापर केलेला होता, पण मधल्या काही काळामध्ये हळूहळू आयुर्वेदाचं प्रमाण जे कमी झालं होतं ते या निमित्तानं पुन्हा वाढवायचा भारत सरकारचा उद्देश आहे। घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर। ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट। फ्रीज, TV, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत। तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध। आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात। आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी खेड। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 12617 हजरत निजामुद्दीन एर्लाकुलम मंगला एक्सप्रेसमध्ये 3 टियर ACच्या डब्यामध्ये बायो टॉयलेट तुंबल्यामुळे संपूर्ण डब्यात पाणी झाले आहे। रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। ACच्या डब्यामध्ये पांघरण्यासाठी देण्यात येणारे रेल्वेचे ब्लँकेटची ठेवण्यात आलेली मोठी पिशवी देखील यामुळे भिजली आहे। एवढेच नाही तर कचरा पेटी सुद्धा तुडुंब भरलेल्या अवस्थेत आहे। इतरत्र कचरा पसरलेला पाहायला मिळत आहे। यामुळे रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस कोणतेही यश सहज प्राप्त करू शकतो। हे यश प्राप्त करताना त्यामध्ये सातत्य असणं आवश्यक असते। या युक्तीला अनुसरूनच डॉक्टर प्रथमेश सुनील नाडकर्णी यांनी डेव्हलपमेंट ऑफ प्लॅटफॉर्म स्किल या विषयात PhD डिग्री संपादन केली। कणकवली उद्योजक सुनील नाडकर्णी यांचे सुपुत्र आहेत। आई वडिलांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे यश संपादन करता आले असे यावेळी डॉक्टर प्रथमेश सुनील नाडकर्णी यांनी सांगितले। रत्नागिरीतील पेठ किल्ला भागात जाळीत अडकलेल्या जखमी अजगराला जीवनदान देण्यात अखेर यश आले असून या अजगरावरती उपचार करून त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे। प्राणीमित्र संध्या कोसुमकर यांनी अथक प्रयत्नानंतर जाळीत अडकलेल्या 10 फुटी अजगराला जीवनदान दिले आहे। तसेच लोकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळीमुळे मुके
प्राणी जखमी होऊ नयेत याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील प्राणीमित्र कोसुमकर यांनी केले आहे. मी संध्या कोसुमकर. आम्ही प्राण्यांसाठी काम करतो. प्राणी मित्र म्हणून आम्ही आता काम करत असताना बऱ्याच वेळा आम्हाला जाळ्यामध्ये संरक्षण विहिरीचं किंवा झाडांचे संरक्षण करण्यासाठी ज्या जाळ्या लावल्या जातात त्याच्यामध्ये अडकून भरपूरसे साप आणि साप जातीचे काही प्राणी मिळतात. तर त्यामध्ये आज हा अजगर सापडलेला आहे. अशा प्रकारचे ह्या आठवड्यातला हा चौथा प्राणी आहे की जो आज हा वाचला गेला आणि आज सकाळी एक जे आहे तीही वाचली गेली, धामण होती ती. पण याच्या आधी जे मिळाले ते 2 साप मेलेले मिळाले. तर माझी हीच विनंती आहे, हा पेठ किल्ल्यामध्ये आम्हाला सापडला. हा 8 ते 10 फूट लांबीचा अजगर आहे आणि जवळजवळ 6 ते 7 दिवस तो जाळ्यामध्ये अडकून होता. त्याला एवढी जखम झालेली आहे, त्यांनी सुटका करून घेण्यासाठी जे स्वतःला वाचवण्यासाठी हालचाल केली त्यामध्ये तो एवढा अडकला गेला की ती जखम पूर्ण म्हणजे त्याचे 2 भाग व्हायला आलेले आहेत आणि त्या 2 भागांमुळे ते जे उघडे राहिलेली जखम होती त्याच्यावर कीड पडून आता त्याचा म्हणजे जवळजवळ मेलाच असता तो, जर आपल्या लक्षात आलं नसतं तर. तर माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही जे जाळ्या लावतात त्याला तर आपण काही आक्षेप घेऊ शकत नाही, पण तुमच्या दारामध्येच असतात त्या जाळ्या, तर आजूबाजूला थोडंसं लक्ष ठेवा की जेणेकरून मुक्या जनावरांचे प्राण वाचतील. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.